नमस्कार. ईश्वरीने राकेशचा चांगलाच अपमान केलेला असतो. त्याच्या नाकावर टिचून त्याचीच खुर्ची तिने रमाकांतला बसायला दिलेली असते. सगळ्यांना खूपच राग आलेला असतो. अर्णव तिथून रागाने उठून गेलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी अर्णव सर ऐका ना अशी हाक मारत असते. पण अर्णव मात्र काहीच ऐकत नाही. त्यावेळेला आजी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, तू स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना वेठीस धरतेस. बघितलंस, तू एका माणसाला न्याय मिळवून देतेस, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, स्वतःच्या नवऱ्याचा अपमान करतेस, त्याच्या विरोधात वागतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आजी, आज कदाचित तुम्हाला माझा राग येत असेल, कदाचित माझं बोलणं सुद्धा तुम्हाला टोचत असेल, पण खरं सांगू का आजी, मी काहीही चुकीचं करत नाही आहे. माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा. तेव्हा लगेच अंजली बोलते, हो ग बाई, तुझ्यावरतीच विश्वास ठेवायचा. आम्ही काही विश्वास ठेवण्यासारखे आहोत का? तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अंजली ताई, तुम्ही असं का बोलता? प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अर्थ वेगळा का काढता? अंजली ताई, प्लीज तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ वेगळा काढू नका आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. शेवटी ईश्वरी अर्णवच्या पाठीपाठी गेलेली असते. त्याच वेळेला अविनाश मामाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला अविनाश मामा आजीला म्हणतो, आई, काय चाललंय? ईश्वरी या घराला जोडण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही मात्र तिलाच बोलताय. त्यावेळेला लगेच आजी रमाकांतला बोलते, रमाकांत, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो रमाकांत, जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. अहो, तुमचा मुलगा इथून उठून गेला आणि तुम्ही मात्र निगरगट्ट सारखे बसला आहात. अहो, जरा तरी बापाच्या काळजाला पाजर फुटू देत की. तेव्हा मात्र रमाकांतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला लगेच अविनाश आजीला म्हणतो, काय चाललंय आई तुझं? आई, खरंच तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय. आणि आई, तू भाऊजींशी असं का बोलतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वरीने सांगितलंय तुम्हा सर्वांना की ती भाऊजींना निर्दोष मुक्त करणार आहे. त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते, निर्दोष मुक्त करणार आहे म्हणजे ते निर्दोष मुक्त झालेत का? निर्दोष मुक्त झाले असतील तर बोल. तेव्हा मात्र अविनाश बोलतो, वल्लरी, तू मध्ये मध्ये काहीच बोलू नकोस. तू जर का तुझं तोंड बंद ठेवलंस वल्लरी तर बरं होईल, नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच वल्लरी मोठ्याने बोलते, अविनाश, तुम्ही सगळ्यांदेखत माझा अपमान करता हे विसरू नका. तेव्हा लगेच अविनाश बोलतो, हो ना, कळतंय ना तुला मी तुझा अपमान करतोय, मग नको त्या गोष्टीमध्ये चोंबडेपणा करू नकोस. इथे ईश्वरी घर जोडण्याचं काम करते आणि तू मात्र तोडण्याचं काम करतेस. मुळात तुझा स्वभाव सगळ्यांना कळला कसा नाही अजून. त्यावेळेला अंजली बोलते, बस झालं, काय चाललंय तुमचं? अरे काय एकमेकांशीच भांडताय तुम्ही? प्लीज भांडू नका. खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय. प्लीज प्लीज स्वतः शांत राहा. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, जाऊ देत ना, या घरात माझ्या शब्दाला काही मानच नाही. कोणासमोरही माझा अपमान केला जातो. आणि वल्लरी तिथून निघून गेलेली असते. तर इकडे ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, तुम्ही स्वतः तुमच्या वडिलांना एक संधी दिलीत, मग तुम्ही असं का वागताय? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस ईश्वरी, तुला मी आधीच सांगतोय, मी त्या माणसाला सहजासहजी माफ नाही करू शकत. काही झालं तरी त्या माणसाशी मी या हिशोबाने बोलूच शकत नाही. तुला वाटत असेल की मी त्या माणसाशी सहजरित्या बोलेन, पण नाही, मी त्या माणसाशी सहजरित्या बोलूच शकत नाही. हे ऐकल्यानंतर मोठ्याने ईश्वरी बोलते, ठीक आहे अर्णव सर, पण त्यासाठी अपमान करायची गरज काय? अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून सुद्धा वेळ गेली नाही आणि मी पुरावे सादर करणार. आणि ज्या दिवशी मी पुरावे सादर करणार त्या दिवशी मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो. ईश्वरी तिथून निघून गेलेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अविनाश मामाला खूपच राग आलेला असतो. अविनाश मामा स्वतःशीच बोलतो, ईश्वरी बाळा, मला माफ कर.
मला सगळं माहिती आहे तरी सुद्धा मी तुझी बाजू घेऊ शकत नाही, तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहू शकत नाही. पण आता मात्र खरंच बस. आता काही झालं तरी माझा गोंधळ उडालाय आणि मला आता शांत बसायचं नाही. लवकरात लवकर सगळं सत्य मला सर्वांसमोर आणायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन, कोणत्याही थराला जाईल, पण सर्व सत्य मात्र सर्वांसमोर आणेनच. मला ईश्वरीशी बोलावंच लागणार. तेवढ्यात मात्र वल्लरी आलेली असते आणि वल्लरी मोठ्याने बोलते, अविनाश काय चाललंय, कसला विचार करतोयस तू? तेव्हा लगेच अविनाश बोलतो, मी कसला विचार करतो, याच्याशी तुझं काय आणि तुला काय त्याच्याशी पडलेलं असतं? वल्लरी एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा तुझे विचार मला पटत नाहीत आणि माझे विचार तुला पटत नाहीत. पण आता मात्र मी ठरवलंय, काहीही झालं तरी एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत आणि त्यासाठी मी शेवटचं टोक गाठायचं ठरवलंय. आणि अविनाश तिथून निघून जात असतात. त्याच वेळेला वल्लरी मात्र स्वतःशीच बोलते, नक्की काय ठरवलंय यांनी? नक्की याच्या मनात तरी काय आहे? मला तर आता समजतच नाहीये. पण लवकरात लवकर सत्य शोधून काढलं पाहिजे, नाहीतर सगळं काही संपल्यात जमा होईल. काही झालं तरी हा माणूस तिथे जाऊन पचकला नाही पाहिजे, नाहीतर सगळं माझ्या हातातून निसटून जाणार. इकडे अविनाश ईश्वरीच्या रूम मध्ये आलेला असतो. ईश्वरी एकटी शांतपणे बसलेली असते. त्यावेळेला अविनाश ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा ईश्वरी बोलते, अविनाश मामा बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? अविनाश मामा बोला, घाबरू नका. तेव्हा मात्र अविनाश बोलतो, ईश्वरी आजपर्यंत मी शांत होते, पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही. ईश्वरी प्लीज मला समजून घे, तू उगाच मला दोषी समजू नकोस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, काय झालंय? अविनाश मामा मी तुम्हाला कधीच दोषी समजणार नाही. तेव्हा लगेच अविनाश बोलतो, ईश्वरी मी तेव्हा सुद्धा शांत होतो आणि आता गेली 25 वर्ष सुद्धा शांतच राहिलोय. तेव्हा ईश्वरी बोलते, अविनाश मामा शांत व्हा आणि मला उत्तर द्या, काय आहे तुमच्या मनात? तेव्हा मात्र अविनाश मामा बोलतो, ईश्वरी तू ज्या माणसाला या घरात आणलंयस त्याच्यासोबत जो अन्याय झालाय तो अन्याय माझ्यामुळे झालाय. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अविनाश मामा तुम्ही काय बोलताय, कसला अन्याय आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला खरंच काहीच कळत नाही. तुम्ही कोड्यात बोलण्यापेक्षा जर का स्पष्टच बोललात तर बरं होईल. प्लीज तुम्ही स्पष्ट बोला ना. तेव्हा मात्र अविनाश मामा मोठ्याने बोलतात, ईश्वरी जे काही सात्विका ताई सोबत आणि तुझ्या आई सोबत घडलं त्याला एकमेव व्यक्ती जबाबदार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बोला ना मामा तुम्ही असे गप्प का झालात? प्लीज सांगा ना. तेवढ्यात अविनाश सांगणार तेवढ्यात वल्लरी तिथे आलेली असते आणि वल्लरी मोठ्याने बोलते, अविनाश तू इथे काय करतोयस? मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा चल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, प्लीज मामी तुम्ही जरा शांत व्हाल. मामी प्लीज जरा तुम्ही बाहेर जाल का? मला मामांशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं जरा विचार करून बोल. मला खरंच तुझं बोलणंच कळत नाहीये आणि मला तुझ्या या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी बंद कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला अविनाश मामा वल्लरीचा हात धरतात आणि वल्लरीला फरफटत बेडरूम बाहेर काढतात आणि ईश्वरीच्या बेडरूमचा दरवाजा लावून म्हणतात, ईश्वरी त्या सर्व गोष्टींमागे एकाच व्यक्तीचा हात होता आणि ती व्यक्ती म्हणजे वल्लरी आहे. तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. ईश्वरी खूपच थबकते आणि अचानक खाली बेडवर बसते. वल्लरी मात्र बाहेरून खूपच आरडाओरडा करत असते. त्याच वेळेला तिथे अर्णव, आजी, रमाकांत सगळेजण आलेले असतात. त्याच वेळेला अर्णव बोलतो, मामी काय झालं? मामी एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतेस? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, बघ ना
तुझ्या बायकोचं काय चाललंय, मला माझ्या नवऱ्यासोबत बोलायचं आहे, खूप महत्वाचं. पण तुझ्या बायकोला मात्र माझ्या नवऱ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, एवढंच ना मामी, तू एवढा कांगावा का करतेस? अगं मामी, तू स्वतःला शांत कर प्लीज, एवढा मोठा कांगावा करायची गरज नाही. आणि मामी, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टींचं अजिबात काहीच घेणं देणं नाही, प्लीज. आणि तो लगेच दरवाजा ठोठवतो आणि बोलतो, मिस इंदोर, दरवाजा खोलतेस का? तेव्हा ईश्वरीने दरवाजा उघडलेला असतो. त्यावेळेला वल्लरी ईश्वरीकडे बघत असते. ईश्वरीच्या डोळ्यात वल्लरीबद्दल खूपच राग असतो. त्यावेळेला अर्णव बोलतो, मिस इंदोर, काय झालंय? मिस इंदोर, प्लीज सांगशील मला? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, ती वेळ आता जवळ आली आहे. आणि ती वेळ जवळ आली आहे म्हटल्यावरती तुम्ही सुद्धा तयार राहा. अर्णव सर, पण मला माफ करा, तुमच्या समोर अशा व्यक्तीचा खरा चेहरा येणार आहे, जो चेहरा तुम्ही बघितल्यानंतर कदाचित तुमच्या पायाखालची जमीन तर सरकेलच, पण कदाचित तुम्हाला धक्काच बसेल. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, तू काय बोलतेस कळत नाहीये मला, स्पष्ट बोलशील का? तेव्हा ईश्वरी बोलते, बोलणारच आहे ना, स्पष्ट बोलणारच आहे, पण पुरावे हाती आल्यानंतर आता फक्त त्या व्यक्तीचं नाव मला समजलंय. आता फक्त ती एकदा व्यक्ती तुमच्या समोर उभा आणून ठेवायची आहे, पण ती व्यक्ती समोर उभी आणून ठेवण्यासाठी मला फक्त आणि फक्त तुमची गरज लागणार आहे. अर्णव सर, प्लीज प्लीज अर्णव सर, माझ्या बाजूने विचार कराल? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी, तू जे म्हणशील ते मी करेन, कारण तू कधीच चुकीची नसतेस याची मला खात्री आहे. तेवढ्यात मात्र अविनाश अर्णवला बोलतो, अर्णव, ईश्वरी जे काही सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेव, आणि जमलं तर ह्या तुझ्या गरीब मामाला मात्र माफ कर. त्यांनी हात जोडलेले असतात. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मामा काय झालं, तू असे हात का जोडतोस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, मामा, अहो मामा, तुम्हाला अशी हात जोडायची गरजच नाही, तुम्ही काय एवढे हतबल होताय? आणि मामा, तुम्ही स्वतःच्याच तोंडाने सत्य सांगा ना, तुम्ही का लपवून ठेवताय? तेव्हा लगेच अविनाश बोलतो, नाही ईश्वरी, मी सत्य नाही सांगू शकत. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मामा सांगा, तुम्ही जर का स्वतःच्या तोंडाने सत्य सांगितलं तर कदाचित मला काहीच बोलायची गरज लागणार नाही, मला पुरावे द्यायची गरज लागणार नाही. मामा, खूप मोठा पुरावा तुम्ही स्वतः आहात. मामा, इतके वर्ष तुम्ही ते सत्य लपवत राहिलात, पण आज मात्र तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मामा, तुम्हीच जर का स्वतःच्या तोंडाने अर्णव सरांना आणि तुमच्या या घरच्या माणसांना जर का सत्य सांगितलं तर कदाचित रमाकांत, राजे शिर्के यांच्यावरचा सगळ्यांचा राग निवळेल. कदाचित त्यांना ते स्वीकारतील, त्यांची काही चुकीच नव्हती हे सगळ्यांना मान्य होईल. मामा प्लीज, मामा, मी खूप प्रयत्न करते या घराला एकत्र आणण्याचा, पण मामा, त्याच्यामध्ये जर का तुम्ही मला थोडी मदत केली तर बरी होईल. मामा प्लीज, मामा बोला ना हो काहीतरी, मला काहीतरी ऐकायचं आहे. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, मामा काय झालंय? मामा, जे काही असेल ते मला सांग, ते जर का मला सांगितलंस तर बरं होईल. तेव्हा लगेच मोठ्यानी अविनाश मामा बोलतो, हो सांगतो ना, सगळं काही सांगतो. अर्णव, तू तुझ्या वडिलांवरती राग धरून आहेस, कारण तुला असं वाटतं की तुझ्या आईला तुझ्या वडिलांनी म्हणजेच माझ्या रमाकांत भाऊजींनी फसवलं, आणि या सर्व गोष्टींमध्ये सुप्रियाताई सुद्धा दोषी आहेत. पण अर्णव, तू चुकीचं समजतोयस, कारण अर्णव, या सर्व गोष्टींमध्ये त्या बिचारांचा दोषच नाही. खरं तर सात्विकाताईचा विश्वास कमी पडला भाऊजींवरचा, उलट तिने भाऊजींवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. जर का सात्विकाताईंनी विश्वास ठेवला असता तर कदाचित या सर्व गोष्टी या टोकाला गेल्याच नसत्या. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, मामा तू काय बोलतोयस कळतंय का? त्यावेळेला आजी बोलते, अविनाश, हिम्मत कशी झाली माझ्या सात्विकाबद्दल असं काहीतरी बोलायची? अरे देव म्हणायची या माणसाला, देव, त्याची पूजा करायची, त्याच्यावरती एवढं भरभरून प्रेम करायची, आणि तू मात्र तिच्याच प्रेमावरती आक्षेप घेतोयस. तेव्हा लगेच अविनाश बोलतो, हो आई, सात्विकाताई भाऊजींना देव मानायची,
त्यांच्यावरती प्रेम करायची, पण त्याच देवावरती आरोप करताना तिला काहीच कसं वाटलं नाही. जर का भाऊजी तिच्यासाठी देव होते तर त्या देवावरती विश्वास का ठेवला नाही? खरं सांगू, हे सर्व ज्या बाईने घडवून आणलं त्या बाईचं खरं नाव मला माहिती आहे. तरी सुद्धा मी इतके वर्ष ते नाव लपवून ठेवलं होतं की याच भीतीने. कारण ती बाई मला नुसती रोज उठता बसता नाही ते टोमणे मारायची. मी काहीच करू शकलो नाही आयुष्यात असे टोमणे मारायची. आणि तिथेच मी शांत व्हायचो. तेवढ्यात वल्लरी बोलते, माती खाताय तुम्ही, काय करताय तुम्ही? अहो नको त्या गोष्टी कशाला चघळताय? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मामी मामी एक मिनिट, नक्की काय झालंय मामा? मामा कोण आहे ती बाई ज्यामुळे या सर्व गोष्टी या लेवलला गेल्या? तेव्हा लगेच मामा बोलतो, खरं सांगू, दुसरी तिसरी कोणी नाही अर्णव, ही तुझी मामी वल्लरी. अर्णव हिनेच त्या सुप्रिया ताईंना रमाकांत भाऊजींच्या रूम मध्ये पाठवलं, म्हणजेच कॅबिन मध्ये. आणि रमाकांत भाऊजींना ऑलरेडी तिने चहा दिला होता ज्यामध्ये तिने गुंगीचं औषध टाकलं होतं. त्यामुळे रमाकांत भाऊजींना गुंग यायला लागली आणि रमाकांत भाऊजी सुप्रिया ताईंच्या खांद्यावरती कोसळले. त्यांनी रमाकांत भाऊजींनी सुप्रिया ताईंच्या खांद्यावरती डोकं टेकताच तिथे मीडिया पोचली. आणि मीडियावाल्यांचं तर काय माहितीच आहे ना, त्यांनी तर गोष्टी या लेवलला नेल्या की सगळं काही संपल्यात जमा झालं. तेव्हा मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि उलट्या हाताची सनसनीत कानाखाली वल्लरीच्या बसते. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने ओरडते, अर्णव हिम्मत कशी झाली तुझी माझ्यावरती हात उचलायची? अर्णव कोण समजतोस कोण तू स्वतःला? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, पुरे मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, आता तुम्ही जे काही करताय ना ते योग्य करत नाही आहात. प्लीज हे सर्व थांबवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी अर्णव स्वतःच्या वडिलांना स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.